आपण मिटिंग चालू करणार सन्माननीय सरपंच पाठीमाग कलेक्टर ऑफिस येऊन माहिती मला ऐकू येतं का शेवटपर्यंत? नाही नका बोलू, माझा आवाज मी जरा मोठा करतो, तुमच्यापर्यंत पोहोचेल. आज सन्माननीय कलेक्टरांनी आपल्याला आम्ही विनंती केली होती, या शिष्टमंडळानं आम्हाला विनंती केली होती की समन्वय कुठंतरी या ठिकाणी घडला पाहिजे. ग्रामस्थ अधिक ती संस्था यांच्यामध्ये समन्वयानं तोडगा निघाला पाहिजे आणि जी गावाची जमीन आहे ती गावाकडंच राहिली पाहिजे. याच्यासाठी म्हणून जो लोकाग्रह हा पुन्हा एकट्या पार्टीचा, पुन्हा एका व्यक्तीचा, पुन्हा याचा नाही, हा सर्व वठार ग्रामस्थांची मानसिकता आहे. त्यामुळं आबाल वृद्धांच्या, माता भगिनींच्यापासून, लहान मुलांच्यापासून ते वडीलधाऱ्यांच्यापर्यंत सगळं गाव याच्यामध्ये एक झालंय आणि त्यांची एकमेव मागणी आहे की आमच्या गावची जमीन आमच्याकडे राहू. आमदार आणि खासदार म्हणून आम्ही दोघांनीही त्या पद्धतीचं पत्र सन्माननीय कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी देऊ केलं. कलेक्टरांनी तात्काळ, आता गणपतीचा सण असताना सुद्धा त्यांनी तात्काळ त्याच्या बाबतीतली बैठक त्या ठिकाणी आज 1 तारखेला त्या ठिकाणी लावलेली आहे. आता संस्थेची बॉडी सुद्धा त्या ठिकाणी इथं आलेली आहे. आपले जे या ठिकाणी जे आपले जे समन्वयक असतील आपल्याशी चर्चा करण्याची, जी तुम्ही ज्यांच्याकडे अधिकार द्याल ते, आणि आम्ही दोन्ही प्रतिनिधी आम्ही जिल्हा आपल्याला या ठिकाणी सांगतो, आम्ही ह्या विषयामध्ये गावाबरोबर आहे. गावापेक्षा पलीकडं काही महत्वाचं. 1 मिनिट मध्ये बोलू नका. आता आपण 1 मिनिट जरा 2 मिनिटं आपण आम्ही एक विषय पहिल्यांदा समजून घ्या. कुठलीही प्रक्रिया असेल तर ती न्यायिक प्रक्रिया असते. ही जमीन आज दिलेली नाही, ही जमीन पूर्वीच दिलेली आहे. त्याचं रिन्युअल आता झालं नाही साहेब. माईक देखिए साहेब, विषय दोन खासदार साहेब, तुम्ही जरा अभ्यास करा ना. काही चाललंय काय? त्या ठिकाणी माहिती जर मला जी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आले त्यात जर चुकीचं असेल तर ते आपण सांगा ना. त्याची माहिती जरा थांबा. हो मॅडम, थांबा जरा. मॅडम मध्ये बोलणार. हो चेअरमन. आता सरांनी जे या ठिकाणी विस्तृतपणे त्या ठिकाणी सांगितलं, काही मुद्दे त्या ठिकाणी आलेत. त्याच्यामध्ये यांचा आवक नंबरच नसेल, सुरुवातीच्याच टप्प्यामध्ये जे डॉक्युमेंट रजिस्टर झालंय तर हे कशाच्या आधारे होत झालं, हे पहिला मुद्दा त्यांचा त्या ठिकाणी आहे. दुसरा मुद्दा आहे की कलेक्टर साहेबांशी त्यांनी प्राथमिक ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी बैठकीमधनं याचा परिणाम काही लिगल ह्याच्यावर होणार का, उद्याची त्यांची त्या ठिकाणी जी मीटिंग होते ती तुमची शंका आहे की मग याचा नेमका आउटपुट काय मिळणार, की या निमित्तानं आपण जे आता कलेक्टर साहेबांच्या पाशी बसतोय, मी आणि आमदार साहेब या ठिकाणी दोघंही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत, संबंधित संस्थेचे संस्थाचालकही आहेत. मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो की कलेक्टरांच्या पाशी आपण समन्वयाची बैठक बोलवली, याचा अर्थ तडजोडीसाठी नाही. तडजोडीतनं त्यांना निम्मी द्या, ह्यांना निम्मी द्या अशी भानगड नाही. 100% जमीन परत गावाला परत द्या, याच्यासाठीच आम्ही या ठिकाणी ही मीटिंग बोलवली. त्यामध्ये तडजोडीचा दुसरा तिसरा अर्थ नाही. एक दुसरा, आत्ता जे आपण या ठिकाणी मागणी करतो हे कशा पद्धतीनं होऊ शकतं. आता कलेक्टरांची ऑर्डर झाली असेल तर जर समजा कलेक्टरांनी ती एकतर रिव्होक केली पाहिजे, ऑर्डर पूर्वी दिली, आता जी ऑर्डर दिली ती रिव्होक केली पाहिजे, नसेल तर संबंधित संस्थेनं त्याला नकार दिला पाहिजे. त्यांचे जे काय भरले असतील ते त्यांचा विषय.